चालले काल आलो होतो तुळजाभवानीला आणि आज आपण चाललो आहोत तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला, म्हणजे बहिरी आपली भवानी माता। तर भवानी मातेचा आज अभिषेक करणार आहोत आम्ही, तर त्यासाठी आम्ही लवकर चाललो आहे। तर तुम्हाला बघू, जर आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटली तर मी काढेन। तर चला दाखवतो तुम्हाला, पाठी आहेत सगळे येत आहेत, मी पुढे चालतोय बघा। आम्ही पासेस पण काढलेत आतमध्ये जाण्यासाठी। ते पासेस जे आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो ते मेन पुजारी आहेत, तर त्यांच्याकडे त्यांच्यासोबत थ्रू चाललो आम्ही। तर चला बघूया। ह्या साईडला पार्किंग आहे। रात्री आम्ही आलो होतो तेव्हा तुम्हाला दाखवताना आली, तर ह्या साईडला सगळी पार्किंग आहे, तुम्ही गाड्या लावू शकता। आणि ह्या साईडून रस्ता आहे, राईट मारला की आपल्या मंदिराकडे जायला रस्ता आहे। या दुकानात आम्ही ओटी घेतले। आता आम्ही आतमध्ये आलोय आणि अभिषेकसाठी लाईन, म्हणजे आता पुढे जाऊन बघू। हे बघा, ही अभिषेक पेड म्हणजे अभिषेकसाठी लाईन आहे इथून। तर इथून वरती जायचंय बघा, इथून वरती जायला रस्ता आहे। आम्ही चालले वरती आता। आम्ही आलोय मंदिरामध्ये, मंदिरात भाग, आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत। गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, म्हणजे व्हिडिओ शूटिंग काढायला किंवा फोटो। तर तुम्हाला मी दाखवतो जेवढं दाखवता येईल।
जयदेव जयदेव महिषासुरमर्दिनी दुर्वरीश्वरवर्धे तारक संजमणी जयदेवी ओम सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बोल भवानी माता की जय। आई राजा देव पाया पडायचं माझा प्रश्न गाडी करतो आमचं झालं दर्शन वगैरे आणि आता आम्ही प्रदक्षिणा मारतोय तुम्हाला दाखवतो। आता व्यवस्थित दर्शन झालं एकदम आणि तुम्हाला स्क्रीनिंगवर तर दिसलंच असेल देवीची मूर्ती कसा अभिषेक झाला तर चला बघूया। आता झालं आता आम्ही प्रदक्षिणा मारतोय बघा काकी आहे इकडे ते काका आहे आणि सोनानी वाहिनी मागे लाइन चला बाबा बाबा आता आम्ही आलोय मार्केटमध्ये बाहेर आलो मंदिराच्या आणि आता मार्केटमध्ये आलोय बघा। आता मला काय काय घ्यायचंय बघतो। हळदी कुंकू काका बोलत होता घ्यायचंय बघूया। आम्ही आलोय पूजा वगैरे झाली आमचं सगळं आणि आता आम्ही आले मिसळपाव खायला। नाश्ता म्हणजे आम्ही नाश्ता नव्हता गेलो होता सकाळी लवकर गेलो होतो म्हणून तर नाश्ता करतोय मिसळपाव बघा। जोगेश्वरी मिसळ जोगेश्वरी मिसळमध्ये नाश्ता करतोय। मिसळपाव ऑर्डर केलाय दाखवतो तुम्हाला मिसळपाव आणि चला भेटू पुढची दाखवतो मी तुम्हाला। आता आम्ही निघालोय तुळजापूरवरून पंढरपूरला जायला। तर आता मी तुम्हाला दाखवतो पंढरपूरची व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटत राहतील। चला पुढची व्हिडिओ पहा आणि कमेंट करायला विसरू नका। पंढरपूरला आले दर्शन पण झालं।
चंद्रभागेत आलो आम्ही. तर स्नान करू आणि स्नान करून जाऊ, मग दाखवतो तुम्हाला आमचं दर्शन वगैरे झालं. मस्त इकडं आणि पाठी सगळे येतात, पप्पा काकी काका वहिनी आहेत, दादा आहे आणि सोनू आहे. आम्ही इथे आलो आणि आमचं दर्शन खूप सुंदर झालं. जे आपल्या विठ्ठलाच्या एकदम चरणस्पर्श झालं आणि रखुमाई देवीच्या पण. तर तुम्हाला सांगेलच एक्सपिरियन्स मी लास्ट सेकंडला की कसा होता आमचा. तर चला बघूया आपण. आता आम्ही आले, आता आम्हाला रात्रीची ट्रेन असल्यामुळे आम्हाला आंघोळ करताना येते. पण नेक्स्ट टाइम आम्ही येऊ एकाच दिवशी, तेव्हा आंघोळ करू, तुम्हाला दाखवू एक्सपिरियन्स कसा आहे. हे बघा काही लोक इथे करतात स्नान. आणि आमची काकी बघा, काकीचं काही लक्षच नाही, मी लेहंगा पण भिजवून टाकलेला आहे. इथे दादा आहे, इथे काका आणि इथे वहिनी पण आहे. वहिनी आल्या तर मंदिर आहे पुंडलिक, जे विठ्ठलांची सेवा करायची त्यांचं. आणि श्री पुंडलिक मंदिर मंदिर. आता दर्शन वगैरे झालंय आमचं आणि आता आम्ही हॉटेल सुग्रणला आलोय. आता आम्ही थोडं जेवू, वाजलेत साडेचार नाही 5:30 वाजलेत. थोडं जेवू आम्ही, जेवून वगैरे मग तुम्हाला दाखवतो मी आम्ही काय करणार आहोत. तर चला बघूया आम्ही काय काय जेवतो. या हॉटेल सुग्रण फॅमिली रेस्टॉरंट. आम्ही आलो आहे सोलापूरचे ग्रामदेवत म्हणजे सिद्धेश्वर टेम्पलमध्ये. तर तुम्हाला दाखवतो. सिद्धेश्वर टेम्पलमध्ये आलो आहे, तिकडे आलो आहे, दाखवतो तुम्हाला. टेम्पलमध्ये शूटिंग काढायला काढतो आणि जेवढी शूटिंग दाखवता येईल तेवढी मी दाखवायचा प्रयत्न करतो. मस्त असं सुंदर त्यांनी असं बाजूला बनवलं आहे. खूप आणि समोर दिसतंय, समोर दिसतंय ते शिवयोगी सिद्धेश्वरी. सिद्धेश्वर श्री शिवयोगी सिद्धेश्वर. हे बघा दिसतंय का तुम्हाला? असं काळ्या दगडाचं त्यांनी मंदिर बांधलंय. हा एंट्रन्स आहे मंदिराचा. असं पाय धुवून मंदिरात जायचं. तिथे पाय धुवायला त्यांनी मस्त केलं पाय.
मधलाचं मंदिर आहे. ते स्ट्रक्चर वर दाखवलंय बघा असं. समोर मंदिर आहे दिसतंय तुम्हाला. आता मी निघालो बाहेर दर्शन वगैरे घेऊ. आता मी चाललोय डायरेक्ट घरी. म्हणजे आपली ट्रेन आहे 10:30ची. तर आता वाजलेच 9 वाजलेत. आता डायरेक्ट जाऊ आपली स्टेशनला, सोलापूर स्टेशनला, आणि तिथून ट्रेन पकडू. आणि तुम्हाला ते पण सांगायचं होतं की आपले ते राजू काका आहेत जे आपले गाडी घेतली होती त्यांची आपण रेंटमध्ये, तर त्यांची पण ओळख करून देतो. तर चला भेट. आता आम्ही आलो काकांच्या गाडीतून. 3 दिवस खूप चांगलं फिरवलं त्यांनी. खूप म्हणजे सर्व्हिस पण चांगली दिली. जर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर, मी मगाशी बोललो होतो की राजू काका हेच आहेत ते राजू काका, यांचा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे सोलापूर तुळजापूर फिरायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो. पंढरपूर, हो, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर. हो चालेल. सोलापूरचं सिद्धरामेश्वर मंदिर. ओके. असं मी जेवढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलेत ते सगळं तुम्हाला फिरवतील. आणि तुम्हाला खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. तर चला काका, थँक्यू खूप, तुम्ही आम्हाला एवढं चांगलं सहकार्य केलं. चला भेटू मग आपण नेक्स्ट टाइम. पनवेलला आला तर नक्की या. आम्ही तुम्हाला. आता आम्ही निघाले घरी जायला. चला, हे बघा बॅग आहेत. आणि हे सोलापूर स्टेशन आहे, तुम्हाला दिसतंय वरती सोलापूर स्टेशन. खूप सुंदर असं बनवलंय. तर चला भेटू आपण सकाळी. तुम्हाला ब्लॉग पण एंड करतो सकाळी. चला, आता व्हिडिओ एंड करायची वेळ आहे. तर मागच्या तुम्ही व्हिडिओ बघितले असाल 2 की आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. म्हणजे आमची पहिलीच टूर होती फॅमिली. आणि तुम्ही बघितलं असाल, पहिला आम्ही अक्कलकोटला स्टे केलं आणि तिथून मग गाणगापूरला गेलो. आमचं अक्कलकोटला हॉटेल बुक होतं, तर आम्ही तिथे स्टे केलं. म्हणजे राजाराम मठामध्ये, हॉटेल नाही सॉरी, मठामध्ये आम्ही स्टे केलं. आणि तिथून आम्ही पहिल्या दिवशी गाणगापूरला गेलो आणि गाणगापूरवरून आलो आणि अक्कलकोटला आलो परत रिटर्न. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं सकाळी पहाटे काकड आरतीला दर्शन घेतलं. आणि तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर लवकर जाऊन तुम्ही व्हिडिओ पहा. आणि मी डिस्क्रिप्शनला पण देतो खाली. आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये गाणगापूरवरून आम्ही आलो अक्कलकोटला. अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. आणि गाणगापूरला एवढी गर्दी होती कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. आणि पौर्णिमा असल्यामुळे गाणगापूरला खूप गर्दी असते. आम्ही कमीत कमी 4 ते 5 तास लाईनीत उभा होतो. आणि मग तिथून सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलो. तिथून काकड आरती पाहिली, दर्शन वगैरे घेतलं. खूप सुंदर असं दर्शन झालं. आणि मठामध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, आमचा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता. पण खूप सुंदर, म्हणजे असं मठामध्ये जे प्रसन्न वाटत होतं ना, खूप प्रसन्न वाटलं. तिथून मग आम्ही 3ऱ्या दिवशी आम्ही आलो आपला तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायला. तर तिथे आम्ही सकाळी अभिषेक केला होता. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच की आम्ही अभिषेक वगैरे केला. पण अभिषेकचा व्हिडिओ आम्हाला भेटला म्हणजे काढता नाही दिल्या कारण तिथे खूप गर्दी असते आणि ऍक्च्युली फोन पण अलाउड नाही. तर आम्ही जे आमचे भटजी होते तर त्यांच्या थ्रू गेलो होतो, आमच्या ओळखीचे.
तर त्यांच्या थ्रू गेलो तर ते बोलले की फुटेज अलाउड नाही, मोबाईल काढू नको, मोबाईल तुझा जमा करतील किंवा तुला फाईन बसेल. तर मी काढला नाही मोबाईल आणि तिथून मग आम्ही पंढरपूरला गेलो. पंढरपूरवरून सोलापूरचं ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर टेम्पलमध्ये गेलो. तिथे पण खूप सुंदर असं दर्शन झालं. दर्शन खूप सुंदर झालं आमचं सगळ्या ठिकाणी आणि चरण स्पर्श झाले सगळ्या ठिकाणी, खूप सुंदर झालं. आणि तुम्ही व्हिडिओ पाहिली नसेल तर व्हिडिओ जाऊन लवकर पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा व्हिडिओ कशी वाटली आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील तुम्हाला. व्हिडिओ खूप थोडं लेट येत आहेत पण लवकरच ट्राय करू आपण की लवकर चांगल्या व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटतील. नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला बाय बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.